हडपसर बॉम्ब प्रकरणामध्ये एक अपडेट येते। अवघ्या 400 रुपयांमध्ये आरोपीनं बनावट बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। डिजिटल घड्याळ, 4 पाईप, सेलो टेप आणि लाल काळ्या वायरचा वापर करून ही वस्तू तयार करण्यात आली होती। मात्र यामध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ नव्हते असा खुलासा पोलिसांनी केला। दरम्यान आरोपीनं रुग्णालयाचं बिल परवडत नसल्यानं रागातून बॉम्ब ठेवल्याचं प्रथमदर्शनी तपासातनं समोर आलेलं आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। आरोपी 10 तारखेला रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेला होता, मात्र तिथलं बिल त्याला परवडत नव्हतं। त्यामुळे त्यानं यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून ही बॉम्ब सदृश्य वस्तू बनवल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश्य एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते।